नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो. द्राक्ष बागेत छाटणी घेण्याच्या आधीचा वेळ म्हणजे छाटणी घ्यायच्या 15 दिवसाच्या अगोदरचा आणि जुलै महिना म्हणजे ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर महिना ह्या महिन्यात काय करता येईल म्हणजे कसा विषय असतो. आपल्याला छाटणी घ्यायला तर अजून टाईम आहे. मग त्या दरम्यानच्या काळात बागायतदारांच्या डोक्यात असतं याला बागाला काय करू दे, काय घालू दे, काय सोडू दे, काय म्हणजे काय फवारणी करू दे, असं काही तर डोक्यात असतं. पण या ठिकाणी एक असा विषय होतो, जर आपण ड्रीपमधनं काय सोडण्याचा प्रयत्न केला तर मुळी ॲक्टिव्ह होईल जास्त प्रमाणात. त्याच्यामुळं आपले जे मेन डोळे आहेत म्हणजे तिथं दाखवतो तुम्हाला, हे जे मेन डोळे आहेत ना हे फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मुळीला काय करता येत नाही. मुळीला जर काय केलं तर मुळी चालू होईल, त्याच्यामुळे मेन डोळं फुटण्यास प्रॉब्लेम येणार. आणि जर बाकीच्या जर काय उचापत्या करायच्या झाल्या तर जास्त प्रमाणात आपल्याला म्हणजे फायदा होण्याचा की तोटा होऊ शकतो. या दरम्यानच्या काळात बागायतदारांनी एक निवांत काम करायचं आहे. ज्याला निवांत फिरून घ्यायचं, ज्याला फिरण्याची इच्छा आहे त्याने फिरून घ्यायचं, ज्यांना कार्यक्रम करायचे आहे, काय करायचं आहे, ज्यांना कुठं काय जायचं आहे, फिरून यायचं आहे त्यांनी फिरून घ्या, काही अडचण नाही. आणि ज्यांना जास्त बागेतच मी काम करणार आहे असं ज्यांना वाटतंय त्या बागायतदारांसाठी एक मी सांगतो. हे अशा आपल्या झाडाच्या साली असतात, असा हात घ्यायचा, आपलं रोज साली काढून घ्यायच्या. याचा फायदा पण होतो कारण की हे असं काढून घेतल्यानंतर ह्याच्यातले जे किडे असतात ना ते डायरेक्ट सूर्यप्रकाशाला येतात. आता सीझन म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे याचा काही प्रॉब्लेम येत नाही ह्याच्याजवळ साली काढल्या तर. कारण की ह्याच्यावर तर टेम्परेचर तर काही म्हणजे ह्यांना आता टेम्परेचर कमी असतं पावसाळ्यात, त्याच्यामुळे ह्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि अशा साली काढल्या की नाही आपल्याला किडी म्हणजे डायरेक्ट औषध पण ह्या सालीच्या डायरेक्ट पोचतं. त्यामुळे इथं पण काही टेन्शन नाही. ज्या बागायतदाराने म्हणजे कामच करायचं आहे, मला द्राक्ष बागेत आज नाही, मला का जमतच नाही, मला कामच करायचं आहे, त्या बागायतदाराने आपल्या साली काढून घ्यायच्या. बाकीचे जे जेव्हा मंडपाचं असेल किंवा काड्या वगैरे चांगल्या बांधून घेणे किंवा वलांड बांधून घेणे हे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. एकदम सोपी पद्धत. नाही तर ज्याला जोर आलाय त्याने खत आणि औषधाच्या फवारण्या थोड्याशा टाळल्या तर चांगलं होईल. जास्त फवारणी किंवा जर ज्याला फवारणीच करायची आहे त्यांनी आपल्या ज्या बॅक्टेरिया मिळतात म्हणजे बॅक्टेरिया ज्या अवेलेबल आहे ट्रायकोसुडो या जमिनीतून द्या सोडून वरनं मारून घ्या, म्हणजे जेणेकरून पुढं सीझन बाय पावसाळ्यात पूर्ण कव्हरेज भेटून जाते. आता ह्या अशा गोष्टी आहेत. तुमचं काय याच्यावरती नक्की मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.